तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं की मी पहिलेही तुम्हाला WhatsAppवरती आपल्या ग्रुपवरती अपडेट दिलं होतं की आजचा जो टॉपिक आहे तो आहे की डस्टी बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं किंवा हा फीचर आहे तो कसा यूज करायचा. तर बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला पहिलं तर ही IBIS पेंट नावाची ॲप्लिकेशन आहे ती लागणार आहे, जो की आपल्या प्रोजेक्टमध्ये मेन रोल प्ले करणार आहे. तर ही ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतरनं तुम्हाला इथं जायचं आहे माय गॅलरीवर गेल्याच्या नंतरनं तुम्हाला इथून प्लस आयकॉन खाली दिसेल असेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही इथं तुमच्या काय जे कॅनव्हास आहे त्याचं तुम्ही साईज पण सेट करू शकता 4000 बाय 5000. तर ही घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा तुमचा कॅनव्हास रेडी होईल. याच्यावरती इथं जे तुम्हाला लेअरचं ऑप्शन आहे, हे जे 1 लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक इम्पोर्ट पिक्चर म्हणून एक कॅमेऱ्याचा आयकॉन असेल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये जाऊन तुम्हाला जे काही जिथून पण तुमचे, आता मी पिन्समधूनच एक लोकल एक बॅकग्राऊंड आहे जे मी इथं घेतो. जसं की हे मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर हे बॅकग्राऊंड इथं आल्याच्यानंतर तुम्ही याला झूम करून पूर्णतः सेट करू शकता तुम्हाला पाहिजे तसं. आता मी याला झूम करतो आहे आणि झूम केल्याच्या नंतर मी इथं खाली ग्रीन टिक आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करून ह्याला सेट करतो आहे. तर सेट होईल हे मित्रांनो. सेट झाल्याच्या नंतरनं तुम्हाला जी लेअर आहे त्या लेअरवरतीच पेन्सिलवरती क्लिक करून तुम्हाला फिल्टर्समध्ये जाऊन तुम्हाला ब्लरमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला फॉरेस्टेड ग्लास हा इफेक्ट भेटेल. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता एकदम आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते रेडी टू यूज होते मित्रांनो. 300 आपल्याला रेडियस ठेवायचे आणि खालचं जे आहे ते तुम्हाला 100 ठेवायचं आहे आणि नंतरनं डन करायचं आहे. मित्रांनो, हे असं काही बॅकग्राऊंड एकदम तुम्हाला लुक देईल, ज्याच्यामध्ये तुम्ही आणखीन पण इथं लेयर्सवरती क्लिक करून तुम्ही आणखीन एखादं पिक्चर जे आहे ते तुम्ही इथं इम्पोर्ट करू. जर व्हाईट कलरचं कोणतं जर ॲड केलं एखादं बॅकग्राऊंड, तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी मी एक व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड जे आहे ते इथं ॲड करून तुम्हाला दाखवतो. मी एक सिम्पल बॅकग्राऊंड घेतो, ज्याला झूम करून त्याला व्हाईट करून घेतो आणि केल्याच्या नंतरनं तुम्ही सेम प्रोसेस इथं जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन तुम्हाला हे फर्स्ट ऑफ ब्लर जे आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे आणि इथून इरेझर सिलेक्ट करून इथून स्वाईप होते बघा पेन्सिलच्या अलीकडे. इरेझर सिलेक्ट करून याची फुल स्ट्रेंथ वाढवून याचं ऑपिसिटी कमी करून मी याला छोटं करून ना वरच्या साईडून याला इरेज करून टाकतो. म्हणजे इरेज केल्याच्या नंतरनं तुम्हाला पूर्ण म्हणजे समजेल की कसं कसं काही काय कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर डिझायनिंग क्षेत्रामध्ये आजकाल यूज होतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि नंतरनं सेम इफेक्ट तुम्हाला मारायचा आहे. इफेक्ट हा पूर्ण मारल्याच्या नंतरनं तुम्हाला हे समजून जाईल की जे व्हाईट कलरचं जे आहे खालच्या साईडून ते तुम्हाला ॲड झालेलं दिसत असेल. तर याला पण तुम्ही मूव्ह करून कमी जास्त करू शकता. मी जरा जास्त करून घेतो. तर इथं तुम्ही खालच्या साईडला ना तुमचं जे काही जे मेन टेक्स्ट असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि तुमच्या डिझाईनचा लुक जो आहे तो इन्हॅन्स करू शकता. तर मित्रांनो, इथून सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथून सेव्ह ॲज ट्रान्सप्लांट PNG किंवा सेव्ह ॲज PNG तुम्ही करू शकता. तर इथून तुम्ही एकदम हाय क्वालिटीमध्ये टॉप नॉच क्वालिटीमध्ये हे पिक्चर आहे ते डाउनलोड करू शकता किंवा याच्यातच तुम्ही आणखीन प्रो लेवलची एडिटिंग वगैरे करू शकता. तर मित्रांनो, हा जो सॉफ्टवेअर आहे याची डाउनलोडिंगची लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून जावा. प्रो लेवलचा मॉड केलेला ॲप्लिकेशन जो आहे जो मी यूज करतो आहे तो मी तुम्हाला देऊन टाकतो. याच्यासाठी कोणताही पासवर्ड नाही, काही नाही मित्रांनो. थेट जावा, थेट डाउनलोड करा. कोणाला डाउनलोड करण्यात काय प्रॉब्लेम येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे तिथून जॉईन करा. मला मेसेज करू शकता बिंदास मित्रांनो. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी करून टाकेन. तर मित्रांनो, बस एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.